हारा वा वा एक एवढंच या भजनातलं एवढं घरी घेऊन जा. जिसकी रचना इतनी सुंदर. माझा राग येऊ देऊ नका. मी प्लीज पाया पडतो. पुरुषांना राग येऊ देऊ नका, महिलांनी राग येऊ नका. मी माफी मागून बोलतो. एखादी स्त्री जर दिसायला चांगली असेल तर एखादा पुरुष नक्की प्रेमात पडेल. एखादा पुरुष जर दिसायला चांगला असेल तर एखादी स्त्री नक्की प्रेमात पडेल. पण तुमचं मन जर चांगलं असेल तर अख्खं जग तुमच्या प्रेमात पडेल. मन चांगलं ठेवा ना. दुनियाचं मनात पाप भरून ठेवले. मन चांगलं ठेवा. कशासाठी? एखादा पुरुष आवडत असेल ना, एवढा विचार आणायचा, जिसकी रचना इतनी सुंदर, ओ कितना सुंदर. हे नाशक्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा तो जगाचा मालक आहे ना. एखाद्या शरीरावर तुम्ही जेवढं प्रेम करता ना, तेवढं प्रेम देवावर जर केलं ना, 2 मिनिटात देव तुमच्या भेटीला येईल. येड्यासारखे तुम्ही अडकून बसले. हे असन ते तसन, हे असन. 1.5 तास काय बोलत असते माणसं. मला पंचायत पडलेली म्हणजे 1.5 तास काय कळतच नाही महाराज. काही लोकांचं मला कळतच नाही. आमची बायको तिच्या माईला 2 तास बोलत होती. लक्षात यायला लागलंय का नाही? आमची बायको कुणाला? तिच्या माईला 2 तास बोलत होती फोनवर. आणि 2 तासांनी मी गेलो. आणि मी गेल्यावर मला काय म्हणली माहिती का? आका आता तुला निवांत बोलते, ती आलेत. म्हणजे अजून निवांत काय राहिलं होतं बोलायचं देव जाणे महाराज. हे माझ्यावर घेऊन तुमचं सांगायलं. हे ध्यानात ठेवा. लक्षात आलं का नाही? बघा इकडे लक्ष द्या. माझ्याकडे लक्ष द्या. काय सांगतोय? गरिबी फार वाईट असते. यज्ञदत्त दीक्षिताची गरिबी होती. आणि ज्यानं गरिबी अनुभवलेली असते त्याला गरिबी कळते. इकडे बघ दीदी, तुम्हाला कळणार नाही. खरं म्हणजे श्रीमंताच्या घरामध्ये जर तुमच्या बापानं तुम्हाला दिलेलं असेल तर तुम्हाला त्या गरिबीचं दुःख कधीच कळणार नाही. ज्यानं खरी गरिबी अनुभवलेली असते ना, त्यांना तुम्ही दुःख विचार. बरेच माणसं आता श्रीमंत असतील पण त्यांनी गरिबी खूप भोगलेली आहे. आम्ही गरिबी भोगलेली आहे. आम्हाला चप्पल सुद्धा घालायला नव्हती. चप्पल सुद्धा नाही. मला माहिती आहे, मी सप्ताहाच्या मंडपामध्ये शिल्लक राहिलेल्या चपला घातलेल्या. कीर्तन झाल्याच्या नंतर वेगवेगळ्या चपला जे माऊलीच्या मंदिरापुढे फेकून दिलेल्या असतात ना, तो ढिगारा असतो ना, तिथं आपण बघितले असेल. रघुनंदन महाराज लबाड नाही, मी त्यातल्या चपला घातलेल्या. मी घातलेल्या वेगवेगळ्या कलरच्या. फक्त पायाला आली पाहिजे, कसली असली पाहिजे, पाय पोळले नाही पाहिजे. 50 रुपयाची चप्पल घ्यायला पैसे नव्हते. आज माझ्याकडे 50 लाखाची गाडी आहे. माझी गाडीची किंमत 50-60 लाख रुपये असेल. का सांगतो मी? आम्ही लई गरिबी होती. आम्ही त्या पुण्याजवळ कीर्तनला गेलो होतो नागपंचमीच्या दिवशी. कीर्तनच 2 होते, जागराचं आणि काल्याचं 2 कीर्तन, संध्याकाळचं आणि सकाळचं. मग कीर्तन झालं. कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला एका ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था केली. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो ना, घडलेली घटना मामा, घडलेली घटना. आम्ही त्या ठिकाणी गेलो ना, सीमाताई तिथे गेलो ना, तर गेल्याच्या नंतर 2 लेकरं, एक 30-35 वर्षाची महिला होती. मिठी मारली होती लेकरांनी माईला आणि म्हणून रडत होते मोठमोठ्याने. मला सहन झालं. माझं अंतकरण खूप मवाळ आहे महाराज. मी बोलत जरी असलो तरी माझ्या अंतकरणात फार दया आहे. मला असे बेकारी जरी रस्त्यानं दिसले तरी मी माझ्या सत्काराच्या शाली वगैरे मी त्यांना देऊन टाकत असते. मला एखाद्यानं दुःख जरी सांगितलं तरी माझ्या डोळ्यातून पाणी येतं. कारण दुःख काय आहे हे मी भोगलेलं आहे. गरिबी मला माहिती आहे. म्हणून मला फार फार वाईट वाटतं. एखाद्याची गरिबी जर असेल मला वाईट वाटतं. सांगू तुम्हाला, ती मूल रडत होते ना लेकरं. मी गेलो म्हटलं, आई का रडतात हो ही मुलं? म्हणले, महाराज लेकरांना विचारा. लेकराला विचार, तुम्ही का रडता? म्हणजे आईला विचार. आणि पाण्याचं बघून ठेवलं होतं असं चुलीवर. आणि तुराटीनं असं हलवत होती, पाणी हलवत होती. तुराटीनं पाणी हलवत होती. ऐका ना. मी म्हटलं, ताई का रडताय ती लेकर सांगा ना. बाईचे डोळे पाणावले. बाईनं सांगितलं, महाराज 2 महिने झालं कोरोनामध्ये यांचा बाप मेलाय. आणि कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्हाला गावात सुद्धा कोणी जाऊ देत नाही. गरिबी फार वाईट आहे. 9 लाख रुपये त्यांना लागले दवाखान्यात. जमीन विकून त्यांचा दवाखाना केला, पण नाही हाताला लागले, गेले. कोणी जवळ येत नाही महाराज आपल्यावर वाईट वेळ आल्यावर.
आज कोणता सण आहे? म्हटलं पंचमी ना, नागपंचमी. आमचे लेकरं खेळत खेळत पाटलाच्या वाड्यावर गेले होते. तिथं त्यांनी पुरणपोळी बघितली. 8 दिवसापासून उपवासित लेकरं. आणि मला येऊन म्हणतात, आई आपल्याला कधी पुरणपोळी करायची? 8 दिवस झालं चूल पेटली नाही महाराज, पुरणपोळी कुठून करू? म्हटलं आई ही पाणी ठुलंय चुलीवर का हो? त्या म्हणल्या महाराज कीर्तनाला आले होते तुमच्या, मला असं वाटलं होतं की लेकरं नादी लागून झोपी जातील, पण नाही झोपले कल्याणताई, नाही झोपले नाही लेकरं. येऊन म्हणता स्वयंपाक कर. चारती पाणी ठुलंय, आईनं चूल पेटवली ना, त्यांना वाटेल की आई काहीतरी स्वयंपाक करते आणि त्या नादानं लेकरं झोपी जातील आणि आजची रात्र माझी निघून जाईल. फार वाईट असतो हो, तुम्हाला नाही माहीत. आम्ही भोगलंय ते, आम्ही भोगतोय ते. जावे त्याच्या वंशात. हे बोलणं सोपं असतं बघा, आणि हे अनुभवणं वेगळं असतं. लक्षात, हे बोलणं सोपं आहे पण हे अनुभवणं वेगळं आहे, फार वेगळं आहे. हे ज्याच्यावर वेळ येत असते ना त्याला कळत असते. आमची माय गेली त्यावेळेला आम्ही गोट्या खेळत होतो. हे मला माहित सुद्धा नव्हतं काय असतं. मी विचारायचो भावाला की अरे आपली आई रे कुठे गेली? त्याला थोडं कळत होतं. तो म्हणायचं आई गावाला गेली आहे. 8-15 दिवस झाले की पुन्हा विचारायचो काय रे, आई आली नाही अजून आपली. खूप गरिबी भोगलेली आहे. ज्या बाईचा नवरा गेला त्या बाईला विचारा काय परिस्थिती असते ती. कोरोनामध्ये घरातलं कोणी व्यक्ती गेलेली असेल तर त्यांना विचारा, सोन्यासारखा संसार राजाणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजाणीचा दरबार हो चिमण मिलानो खुशी. आठवा आपली गरिबी, आठवा डोळे भरून. सोन्याचा संसार राजाणीचा दरबार होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. वा, मला वाटत नाही संध्याकाळपर्यंत चालली तरी कोणी उठेल म्हणून कथा. उठेल कोणी सांगा? हा आनंद पैशानं मिळणार. गरिबी होती गुणनी त्या यज्ञदत्ताची, ऐका. पण मुलगा जो पोटी जन्माला आला ना, तर मुलगा वाईट वेशनी जन्माला आला. बऱ्याचदा चांगल्या माणसाच्या नशिबाला लेकरं वाईटच असतात, काय असेल ते असेल, बरोबर आहे का नाही? मुलगा जो जन्माला आला ना, तो अतिशय वाईट मुलगा जन्माला आला. वाईट वागायचा. ब्राह्मण होता पण व्याभिचारी होता. ब्राह्मण असून सुद्धा जुगार खेळत होता. जुगार खेळत होता. प्रसंग असा झाला एके दिवशी की त्या यज्ञदत्तानं एक मोठी अंगठी काढून आईकडे दिली होती असं म्हणताय. आणि तिनं ती अंगठी त्या बाथरूममध्ये त्या ठिकाणी ठेवली. याला ज्यावेळेला तो फ्रेश होण्यासाठी आंघोळ करण्यासाठी गेला, त्याला ही अंगठी दिसली गुणनिधीला, आणि त्यानं ती गुणनिधी आणि ती अंगठी घेतली.
आणि अंगठी घेऊन जुगार खेळण्यासाठी गेला आणि जुगारावर ती अंगठी लावली. मजा बघा ना आता कशी, अंगठी जुगारावर लावली. भरपूर वाईट वागत होता, पण माईनं ते झाकलं होतं. बापाला यातलं काहीच माहित नव्हतं. म्हणून तुम्हाला सगळ्याला सांगतो, मुलगा वाईट वागत असेल तर बापापासून कधीच लपवून ठेवू नका, कारण तो उद्या तुम्हाला घराच्या बाहेर काढील. तुम्ही म्हणता नाही त्याच्या बापाला कळालं तर ते मारितेन, ते मारतेन, हाणतेन, ह्याला त्रास होईल. थोडा आता त्रास होऊ द्या, पण भविष्य तुमचं धोक्यात येणार नाही. लगेच सांगायचं, या मुलगा दारू पिऊन आला कळालं ना, लगेच सांगायचं, आई तुझ्या पाया पडतो सांगू नको. तुम्ही मवाळ असता, असल्या गोष्टी कधीच लपून ठेवायच्या. चांगला हाणायला लावायचा बापाला, म्हणजे पुन्हा पिणार नाही. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मी भल्याचं सांगतो, तुमच्या हिताचं सांगतो, हे लक्षात ठेवा. बघा इकडं आता, म्हणजे लक्षात येऊन जाईल तुमच्या. आता पुढे ऐका. ही अंगठी घेतली आणि जुगारावर गेला आणि जुगारावर ती अंगठी लावून टाकली. हरला, जुगार हरला. आता नेमका गोंधळ असा झाला की जुगाराचा जो मालक होता, तो अड्ड्याचा जुगाराच्या, त्याच्या घरी काहीतरी पूजा होती आणि ती पूजा करण्यासाठी यज्ञ दत्ताला बोलवलं होतं. मग ती पूजा करत असताना कुंकू लावा, हळद लावा, डोळ्याला पाणी लावा असं होतं ना, ती अंगठी दिसायची ना. यज्ञ दत्त म्हणला, ही अंगठी माझी आहे. आपली वस्तू ओळखू येत नाही का? बोला बरं, ओळखू येते की नाही? ते मला माझी अंगठी, माझी अंगठी. त्यानं विचारलं, ही अंगठी कुठून आणली तुम्ही? ते म्हणले, मी कमवली. त्यानं सांगितलं, ही अंगठी माझी आहे, ती माझी अंगठी मला देऊन टाका. ज्यावेळेला कडाक्याचं भांडण लागलं दोघाचं, कडाक्याचं, त्यावेळेला त्यानं सांगितलं, ए माझ्यासोबत भांडण करू नकोस, अगोदर आपला पोरगा काय कुटाने करतो हे नीट बघ. आणि मग सांगितलं की ही अंगठी तुमच्या पोरानं जुगारावर लावलेली आहे. जुगारावर लावली, जुगार हरलाय तुमचा मुलगा. पळत गेला, मुलाचं गोष्ट कळाली. आणि महाराज त्यानं काय केलं, संसार सोडून दिला. अरे असली मुलं नसले नकोय मला, बायकोला तर सांगितलं मला नको, आणि एका ब्राह्मणाच्या मुलीबरोबर लग्न केलं आणि वेगळा संसार थाटला यज्ञदत्तानं. मग आता काय झालं, बापाचा तर आधार नाहीच ना. माईला बरं वाटायचं पैसा आणायचा, पैसा आणायचा. मग गुणनिधी चोऱ्या करायला लागला. राजाच्या दरबारामध्ये गुणनिधीनं चोरी केली आणि चोरी केल्याच्या नंतर ती लोक उठले, द्वारपाल उठले, सेवक उठले, चोर 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 म्हणून पळायला लागले. गुणनिधी पळून गेला. पळून जे गेला ते एका महादेवाच्या मंदिरामध्ये गेला. एक फार मोठी फॅमिली पुण्या मुंबईची असेल, कुठली तरी मोठ्या घरची, शिवाला नैवेद्य दाखवण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आणि फार मोठा नैवेद्य महादेवाला दाखवला आणि निघून गेले. तर अंधार होता, पण अंधारामध्ये हा त्या ठिकाणी आला. पोटात महाराज कावळे ओरडायला लागली, भूक लागली, काहीतरी आहे का समोर जाऊन बघावं म्हटला. दिवा नव्हता. फाटलेलं जे शर्ट होतं ना, गुणनिधीनं त्याची वात केली आणि त्याची वात करून देवाला दिवा लावला. देवाला दिवा, महादेवाला नुसता दिवा जरी लावला ना, तरी महादेव तुमच्या जीवनामध्ये सगळा उजेड टाकत असतात, तुमच्या जीवनातच उजेड करून टाकतात. महादेवाला दिवा लावला पाहिजे, रोज सकाळ संध्याकाळ महादेवाला दिवा लावला पाहिजे, लक्षात ठेवा. मग त्यानं ते दिवा लावला. भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले. नैवेद्य खाण्यासाठी त्यानं हात पुढं गेला, पण हात पुढं केल्याबरोबर महाराज चोर 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 म्हणून ते सगळे पुजारी उठले. गुणनिधी पळायला लागला. पळता पळता त्याला धरलं गेलं, त्याला मारलं गेलं. आणि त्या ठिकाणी एवढं मारलं की गुणनिधी त्या ठिकाणी त्याचा प्राण निघून गेला. एवढं मारलं. नैवेद्य खाल्ला नव्हता, फक्त नैवेद्य काय केला होता, बघितला होता. तेवढ्यामध्ये शिवदूत त्या ठिकाणी आले आणि शिवदूतांनी त्याला त्या ठिकाणी विमानामध्ये बसविलं आणि शिवलोकामध्ये त्या ठिकाणी घेऊन गेले. का सांगितलं, लक्षात आलं का सांगितलं? विमानामध्ये बसून घेऊन गेले. त्याचं एकच कारण आहे, यानं नैवेद्य खाल्ला नव्हता, फक्त नैवेद्य बघितला होता गुणनिधीनं. तर त्याला वैकुंठ आहे, त्याला शिवलोक आहे. तर आपण नैवेद्य दाखवल्यावर आणि नैवेद्य जर आपण दाखवलेला नैवेद्य आपण ग्रहण जर केला तर महाराज तुमच्या जीवनामध्ये सगळा उजेडच होईल. फक्त एकदा दिवा लावत जा सकाळ संध्याकाळ. आम्ही बऱ्याचदा भूक लागल्याच्या नंतर माऊलीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथली फुटाणे तिथले सगळं खाल्लेलं आहे. बस आम्ही खाल्लेलं आहे. बस दानपेटीमध्ये ते 10 रुपये जर अडकलेले असले तर ह्या रामनं काढलेले त्यातले, बरोबर आहे का नाही? दानपेटीमधले काढलेले आहेत. खरंच सांग, 10 रुपयाला जेवण असायचं खाली, 10 रुपयाला जेवण. त्यात पेटीतले 10 रुपये काढायचे आणि तिकडे जाऊन कुपन घ्यायचं गणपतीच्या मंदिरात आणि कुपन घेऊन जेवण करायचं. बरोबर? माझ्याकडे लक्ष द्या. मी काय सांगतोय बरं, असं आठवलं की फार लहानपण खूप आठवतं लहानपण. मजा काही वेगळी होती. दुःख भरपूर होतं, पण समाधान एवढं होतं, फार समाधान होतं.
फार मोठं समाधान होतं. लहानपणात दुःख होतं, आमच्या जीवनात दुःख दे काय देवानं दुःखच भरलेलं आहे, काय असेल ते असो पण दुःखच दिलेले देवानं. म्हणजे आपण नशिबाला दोष देत बसतो, लोकाला नाही. दुःख लिहिलेलं आमच्या नशिबात, प्रेम लिहिलेलंच नाही देवानं. खरं म्हणजे आई वडील गेल्यावर कुठं प्रेम असतं का सांगा, बरोबर आहे. आणि तेवढं प्रेम करणारं कोण मिळणार आहे, त्याला नशीबवान माणूस लागेल. खरंच सांगतो तुम्हाला, पुढे जाऊन सांगतो मी. फार अरे हे सगळं एकच ड्रेस असायचा, एक ड्रेस शाळेचा, आमच्या शाळेचा. ते पांढरं शर्ट आणि खाकी पॅन्ट असायची, ते दोन. बस संध्याकाळी आलं की तोच धुवून टाकायचा. हातानंच कोण धुणार आहे, आमचं तरी कोण धुवून टाकायचा, ते वाळवत टाकायचा, अभ्यास करायचा. मित्रांनी बोलवलं तरी बाहेर जाता येत नव्हतं. नाही बाबा आपल्याला कपडे नाहीत तर कसं. मी सहलीला सुद्धा कधीच गेलो नाही. आपल्याला डब्बा करून द्यायलाच कोणी नव्हतं तर कुठं जायला जाता, बरोबर आहे का. अतिशय गरिबी भोगलेली. सकाळी एखाद्या वेळेला चुलतीकडे बघून जीवन जगावं लागायचं ना. आजी जर नसली, चुलतीनं जर डब्बा नाही दिला तर मग मी सगळे दुपारच्या शाळेमध्ये इकडं बसायचे आणि मी इकडं एकटाच बसायचो. पोरं यायचे, काय रे जेवण नाही, मला भूक नाही म्हणायचं. काही मुलं असायचे की बस त्यांना माहीत होतं, आमच्या गावातल्या मुलींना काही मुलांना माहीत होतं. ते बस येतानाच काही मित्र असे होते माझे की 2 चपात्या जास्त घेऊन यायचे आणि म्हणायचे शिल्लक राहिले, खा एवढं तू आता. भोग गेला, तुम्हाला काय कळणार त्याच्यातलं. असू द्या. अशा पद्धतीनं त्याच गुणनिधीला शिवलोकामध्ये जागा मिळाली आणि गुणनिधी, तोच गुणनिधी हा धनाचा मालक झाला. म्हणजे अर्थात त्याला कुबेर पद प्राप्त करून दिलं. मग नैवेद्य पाहिल्याच्या नंतर जर महादेव कुबेर पद देत असतील तर आपण नैवेद्य दाखवला, नैवेद्य खाल्ला तर आपल्या जीवनामध्ये समाधान नक्की प्राप्त होईल. याबद्दलचा विचार त्या ठिकाणी आला. एकदा मोठ्या प्रेमानं नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. याच्या पुढे जी कथा आली ती कथा आली भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ असते, बरोबर आहे का नाही. मग रुद्राक्षाचा महिमा वर्णन करून सांगितला. सूत शौनकादी ऋषींना रुद्राक्षाचा महिमा सांगत असताना थोडक्यात सांगा, लक्षपूर्वक ऐका. रुद्राक्ष अत्यंत पावन असून तो शिवजींना अतिशय खूप प्रिय आहे. लोकांच्या कल्याणासाठी भगवान शिवप्रभूंनी पार्वतीला रुद्राक्षाचे महात्म्य सांगितलेले आहे. म्हणजे जे लोकाच्या भल्यासाठी जे भगवान शिवजींनी पार्वतीला जे महात्म्य सांगितलं ते महात्म्य सूतजी शौनकादी ऋषींना सांगतात. इकडे बघा, रुद्राक्ष काय झालं म्हणे. भगवान महादेव एकदा निरागस वृत्तीने बसलेले होते आणि जगाकडे नजर टाकली. शिवपुराणामध्ये ताई असं वर्णन आलंय की हे जग जे घडवलं, सृष्टी जी निर्माण केली ती भगवान महादेवानं तयार केली. महादेवानं हे जग निर्माण केलं म्हणून अशी नजर टाकली एकदा जगातून. जगावर नजर टाकली तर महाराज कसं असतं, एखादा माणूस आहे, एखाद्या माणसाचं जर चांगलं चाललेलं असलं आणि आपण त्याचं चांगलं करून दिलेलं असलं तर त्याच्याकडे बघितलं की आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, बरोबर आहे का नाही. आनंदाश्रू म्हणतात त्याला, आनंदाश्रू. बऱ्याचदा मुलीचं चांगलं चाललेलं असलेलं बघून सुद्धा बापाच्या डोळ्यामध्ये पाणी येतच ना. बाबा का रडताय, काही नाही बघा महाराज, काय सांगावून डोळे पुसतो, लई गरिबी होती आमची पण आता पुरीचं बरं झालं. तसं महादेवानं जगाकडे नजर टाकली आणि जगाकडे नजर टाकल्यावर नकळतच भगवान परमात्म्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब बाहेर पडला. पाणी खाली पडलं आणि जे ते थेंब बाहेर पडला त्याच्यापासून रुद्राक्षचं झाड तयार झालं. म्हणजे रुद्राक्ष जो आहे तो रुद्राक्ष म्हणजे सामान्य नाही, तो रुद्राक्ष म्हणजे साक्षात महादेवाचाच तिसरा डोळा आहे. कळते माझं बोलणं. म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आपल्या असला पाहिजे गळ्यामध्ये. पण आता ते कसा कुणी घालावा, कसा घालावा याबद्दलचा विचार सांगतो. लक्षात ठेवा, रुद्राक्ष गळ्यामध्ये असला पाहिजे. 1 मुखी रुद्राक्ष, 5 मुखी रुद्राक्ष आणि 3 मुखी रुद्राक्ष, 8 मुखी रुद्राक्ष असे त्याचे रुद्राक्षाचे प्रकार आहेत. लक्षात आलं की नाही. आता बघा, माझ्याकडे लक्ष द्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे हे बघा, रुद्राक्षाचा महिमा सांगत असताना पांढरे, लाल, पिवळे आणि काळे या रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये, ब्राह्मणांनी त्या ठिकाणी पांढरे, क्षत्रियांनी लाल, वैश्यांनी पिवळे आणि शूद्रांनी काळा रुद्राक्ष त्या ठिकाणी धारण करावा असं या ठिकाणी वर्णन आलेलं आहे. बघा इकडे बघा, आवळ्या एवढा जो मोठा रुद्राक्ष असतो, आवळ्या एवढा, त्याला श्रेष्ठ मानलं जातं. बोरा एवढा रुद्राक्ष मध्यम श्रेणीचा आणि चणे एवढा रुद्राक्ष कनिष्ठ श्रेणीचा अशा पद्धतीने त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे.
पुढे रुद्राक्ष जर मोठा गळ्यामध्ये असेल तर जेवढा रुद्राक्ष चांगला आहे तेवढं फळ अधिक त्याला मिळत असतं. म्हणून आपल्या गळ्यामध्ये पंचमुखी रुद्राक्ष असावा किंवा एकमुखी रुद्राक्ष आपल्या गळ्यामध्ये घालावा असं त्या ठिकाणी, माझ्याकडे बघा, असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. म्हणजे ते साक्षात भगवान शंकराचाच अवतार म्हणजे रुद्राक्ष आहे. आता बघा, आणि म्हणून त्या रुद्राक्षाची आपण पूजा करावी. मग श्रुतीजी विचारतात, शौनकजी विचारतात, हा रुद्राक्ष कुणाच्या गळ्यात असावा? गळ्यात घालायला काहीच अडचण नाही, पण त्या महिलांनी त्या पुरुषाने गळ्यात घालायचा ज्यांच्या घरी मांसाहार होत नाही, अशा लोकांच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असावा. तुमच्या घरी जर मांसाहार होत असेल, मांसाहार करणारी लोक असतील, करावं लागत असेल किंवा करून द्यावं लागत असेल तर तो रुद्राक्ष तुमच्या गळ्यामध्ये नसावा. तो रुद्राक्ष तुम्हाला देवघरामध्ये ठेवायला काहीही अडचण नाही. तुम्ही तो रुद्राक्ष देवघरामध्ये ठेवा. त्या रुद्राक्षाची अंतकरणापासून पूजा करा. आणि जर त्या रुद्राक्षाची पूजा केली, भगवान भोले बाबा तुमच्यावर प्रसन्न होतात. एकमुखी रुद्राक्ष साक्षात शिवस्वरूप आहे. दोन मुखाच्या रुद्राक्षाला देवदेवेश्वर म्हणतात, ते सर्व कामना पूर्ण करतात. तीन मुखाचा रुद्राक्ष साधनेचं फल देणार आहे, त्याच्या प्रभावाने मनुष्य विद्यामध्ये निपुण होतो. चार मुखाचा रुद्राक्ष ब्रह्मस्वरूप आहे. चतुर्विध पुरुषार्थ साध्य करायचे असतील तर त्यानं चार मुखाचा रुद्राक्ष गळ्यामध्ये घालावा. त्याच्या पूजनाने दर्शनाने नरहत्येचं पातक नाहीसं होतं. व पाच मुखाचा रुद्राक्ष कालाग्नी रुद्र स्वरूप आहे. ते सर्वांना मनोवांछित फल आणि मुक्ती देणार आहे आणि पापाचा नाश करणारा आहे. सहा मुखाचा रुद्राक्ष कार्तिकीय स्वामीचं रूप आहे. लक्षात येईल का बोलणं माझं? सहा मुखाचा रुद्राक्ष म्हणजे साक्षात कार्तिक स्वामीचं त्या ठिकाणी रूप आहे असं त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या गळ्यामध्ये रुद्राक्ष असावा. रुद्राक्ष गळ्यामध्ये घालावा किंवा पूजेमध्ये ठेवावा आणि रोज सकाळी त्या रुद्राक्षाला पाणी घालावं आणि पाणी घालून त्याचे बेलपत्र अर्पण करावं आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. अशा पद्धतीनं रुद्राक्षाचा जर जप तुम्ही केला तर त्या ठिकाणी शिवजी पार्वतीला सांगतात की पार्वती, त्याच्या जीवनामध्ये मी अंधकार येऊ देत नाही, मी त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकाशमय त्याचं जीवन करून टाकतो. असा रुद्राक्षाचा महिमा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितला. आणि त्या ठिकाणी महाराज त्या रुद्र संहितेचा आता त्या ठिकाणी प्रारंभ झाला. रुद्र संहिता आहे म्हणून मी आपल्याला सांगितलं की या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं 12 संहिता सांगितलेल्या आहेत. 12 संहिता म्हणून 12 संहितेचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. हे मी आपल्या पुढे त्या ठिकाणी मांडलं गेलं. पहिल्यांदा महात्म्य प्रकरण सांगितलं. महात्म्य प्रकरणाच्या नंतर श्रवणविधी, त्याच्यानंतर पहिली संहिता सांगितली आजपर्यंत मी विद्येश्वर संहिता. आणि विद्येश्वर संहिता या ठिकाणी संपते. आता प्रारंभ होतोय तो रुद्र संहितेला. आणि रुद्र संहितेच्या सुरुवातीला शिवनामाचा महात्म्य त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. शिवनामाचं महात्म्य काही सामान्य नाही. इकडं आहे का, शिवनामाचं महात्म्य असं आहे की जीवनामध्ये सगळ्यात मोठे भयंकर जर कोण असतील तर ते काम आणि क्रोध आहेत. आणि या काम क्रोधाला हरवण्याची ताकद वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता 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 शिव नाम. वाचे वदता शिव नाम चिन्ह घेतलं तर तया न बाधे क्रोध काम, क्रोध कामापासून त्याची सुटका होईल असं भगवान शिवजीचं नामस्मरण आहे. म्हणून आपण कालही ऐकलं, ओ पापी मन कर ले भजन, मौका मिला है तो कर ले जतन.
एवढंच आहे, एवढंच आहे. देवाचं भजन करण्यासाठी एवढंच आहे. आणि हे बघा, याच जन्मी ओळखे खरा आत्माराम, किंवा याच जन्मी घडे देवाचे भजन, आणि हे ज्ञान नाही कोठे. असं ऐकलं का? 150 म्हशी एका जागेवर झाल्या आणि त्यांनी भागवत कथा ठेवली, असं ऐकलं का? ऐकलं का? सांगा बरं महाराज. नाही नाही, आज आमच्या शिवकथेला म्हशीच आल्या होत्या, असं ऐकलं का कोणी? नाही ना महाराज, असं नाही ना. हे सगळं या जन्मामध्ये होतंय. याच जन्मामध्ये मनुष्य जन्मच दिलेला आहे महाराज. म्हणून या मनुष्य जन्मानं जर आपण ठरविलं तर महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, आणि देवच होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावा. या नरदेहानं गप्पा मारायला पुन्हा वेळ आहे, निवांत वेळ आहे गप्पा मारायला आहे, पुन्हा 22 तास आहेत गप्पा मारायला. नरदेह आपल्या हाताला लागलाय ना, तर याच नरदेहानं आपल्याला देव सुद्धा होता येतं. म्हणून देव व्हायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भगवान शिवजीचं नामस्मरण करणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. नाम महिमा वर्णन करून सांगितला. पुढे रुद्रसंहितेमध्ये सृष्टीखंडामध्ये ऋषींची जिज्ञासा, नारदाची तपश्चर्या, आणि नारदाच्या तपश्चर्यानंतर सतीखंडाचं वर्णन आलं. सतीखंडामध्ये पार्वती ही पहिल्या जन्मामध्ये सती होती. ती सती असणारी प्रजापती दक्षाची पार्वती हिमालयाच्या आणि पर्वतराजाच्या पोटी जन्माला आली, आणि तीच पुढे महादेवाची पत्नी झाली. तीच पार्वती कशी पत्नी झाली तो सगळा प्रसंग आपल्याला उद्याच्या कथेमध्ये पाहायचा आहे. म्हणजे महादेवाच्या लग्नाची कथा आपल्याला पाहिजे, हे लक्षात ठेवा. इकडे बघा, माझ्याकडे बघा, लग्नाची कथा आपल्याला पाहिजे, म्हणजे एवढं महत्त्वाचं आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की लग्न एवढं सुंदर आहे. दुसऱ्याच्या लग्नाला जर एवढं नटून थटून जात असाल तर देवाच्या लग्नाला सुद्धा नटून थटून आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही? देवाच्या लग्नासाठी सुद्धा नटून थटून आनंदानं. अरे मूर्ख लोकांच्या लग्नामध्ये तुम्ही नटून जाता, तर देवाच्या लग्नात तर किती आनंदानं आलं पाहिजे, बरोबर आहे का नाही महाराज? बस हे सगळे ड्रेस बदलून टाका, हा चांगले ठीक आहे. झाकी सहित राहणारच आहे की, बरोबर आहे? पार्वती माता राहणार आहेत, शिवजी राहणार आहेत, भूत सुद्धा असणार आहेत. भूत सुद्धा इथं आपल्याला त्यांचा फार मोठा विवाह सोहळा संपन्न करायचा आहे. म्हणून आपल्या सगळ्याला विनंती, लग्नाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी उद्या घेऊन या. लक्षात आलं का नाही? सगळ्या गोष्टी. पहिला साडीचा कलर ठरवूया आपण, लाल, माहिती आहे बरोबर आहे का नाही? हिरवा असतो का? हिरवा असतो का? वरमाईला हिरवा असतो, बरोबर आहे का नाही? हा, आता काय आपण म्हणलं ना, मी विचारतो मुद्दाम का म्हणतात माहिती का? जिच्याकडे जी कलरची साडी ती सांगते ती, बरोबर? एक कलर सांगा, एक. तुमच्याकडे जे आहे ते सांगू नका, इकडे लक्ष द्या. लाल असतो, लाल कलर, लाल सगळ्याकडे उपलब्ध असतो, काही अडचण नाही, बरोबर आहे? आणि नसला कोणाकडे तर काही अडचण बी नाही, शेजारने कोण घ्यायची साडी. लक्ष द्यायला लागले का नाही बोलणं? असू द्या. छानपैकी सर्वांनी या, आनंदानं या. बरं, साडीचं झालं. दुसरी गोष्ट अक्षदा. दुसरी गोष्ट काय? अक्षदा. अक्षदा महत्वाची. काय महत्वाचं आहे? अक्षदा. आपल्याला ते अक्षदा वापरायचा नाही, तर आपल्याला अक्षदा हा फुलांचा वापरायचा. कशाचा वापरायचा आहे? फुलांचा. म्हणजे फुलांचा अक्षदा आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. त्याचप्रमाणे अजून काय असतं लग्नात? आहेर म्हणतच नाही ते, आहेर म्हणतच नाही. सगळं काही आहेर आहेरच. कुरडया म्हणतात, कुरडया पापड्या म्हणतात, आहेर कोणी म्हणतच नाही. अरे काय, आणू नका पण या, नाही तर आहेर आहे तिकडं तुम्ही तिकडंच, असं होऊ नये, बरोबर आहे का नाही? तुम्ही दिलेले पैसे जे आहेत आहेराचे म्हणा, दर्शनाचे म्हणा, ते त्या ठिकाणी चांगल्या कार्यासाठी खर्चलेले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण जे द्याल त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत, आम्हाला तर अपेक्षा नाही. पण आपल्याकडे सगळ्याकडे 100-200 रुपये असतातच की, बरोबर आहे का नाही? असं थोडंच आहे. नाही असं आहे का? सांगा. हो सांगा बरं. नाही म्हणा, मी त्याला सुट्टी देतो. 100-200 रुपये नसतील, आहेत ना? माझी जास्त अपेक्षा 100 रुपये नसतील कुणाच्या खिशात? नाहीत 100 रुपये नाही. आमची जेवढी अपेक्षाच नाही. तुम्ही 100 रुपये जरी दिले तरी बस एखाद्या गोशाळेचा एखादी ट्रकभर चारा तरी येऊन जाईल, बरोबर आहे का नाही महाराज? म्हणून लक्षात ठेवा. पण आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे आपण द्याल.
म्हणजे हे सगळे चांगल्या कामासाठी, हा विनोद असू द्या, पण तुम्ही उद्या सर्वांनी मोठ्या प्रेमानं या. संत भगवान बावगडाचे महंत मठाधिपती न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री आपल्याकडं परवा येणार आहेत. 18 तारीख अतिशय जवळ आली. खरं म्हणजे आपलं सगळ्यांचं परम भाग्य आहे. खरं म्हणजे खरं सांगू का, असं काही हे गडाच्या जास्त जवळचं पण गाव नाही, पण काय तुमचं भाग्य आहे की तुमच्या गावावर एवढं मोठं प्रेम आहे शास्त्रीजींचं. खरं म्हणजे नाहीतर गडाच्या परंपरेतले गाव आहे 25-25 वर्षानं आमच्याकडे या, पण त्यांच्याकडे अजून येत नाहीत. तुमच्याकडं कुठं घराच्या वास्तुशांतीला सुद्धा येतात म्हणे. काय बरोबर आहे का नाही? तुमच्या आले तरी येऊन जातात म्हणे सहज. तिथं मंत्री संत्री लोक लाईनला उभे असतात, तरी बाबा म्हणतात नाही नाही बाबा नाहीत म्हणून सांगायचं बस. हे आम्ही बघितलंय स्वतः. पण तुमचं भाग्य आहे, आणि तुमचं त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे की तुम्हाला त्या माऊलीच्या मंदिरासाठी मदत करण्याचं सद्भाग्य लाभलेलं आहे महाराज. काय मोठं भाग्य असेल तुमचं. संत भगवान भगवान हे बघा, संत हे कोण्या जाती धर्माचे नव्हते, अजिबात नव्हते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर जातीवाद केला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी सगळ्यात प्राणाची बाजी जर कोणी लावली असेल तर नसता शिवा तर काय म्हणतात ना, शिवा महाल नसता, शिवा काशीद नसता. यांनी जर प्राणाची बाजी दिली नसती ना तर शिवाजी महाराज दिसले नसते. कळते का माझं बोलणं? मग सगळ्यात मोठे शिवाजी महाराज उपकार मावळ्यांचे. जे शिवा नावी होता तो न्हाव्याचा होता. लक्षात येते माझं बोलणं? सगळे होते. भगवान बाबांनी जर जातीवाद केला असता तर राजपूत समाजाचे भीमसिंह महाराज गादीवर बसवलेच नसते ना. लक्षात येते का माझं बोलणं? संताकडं काही नसतं. आपण सगळ्यांनी जो गडाला दिलेले शब्द आहेत ते शब्द आपण पूर्ण करा. अरे भगवान बाबाची कृपा तुमच्यावर एवढी होईल, तुम्ही आता 1 लाख बोललेले असाल आणि 1 लाख दिले तर बाबा 1-2 महिन्यामध्ये 5 लाख कसे तुम्हाला देतील हे सांगता येणार नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण गडाच्या बाबतीमध्ये सर्वांनी आपली तयारी सज्ज ठेवा. 18 तारखेला बाबा येणार आहेत. आपण लवकर कथा उरकून बाबाच्या स्वागतासाठी आपल्याला सगळ्याला जायचे. कथा लवकर उरकून आपण बाबा ज्या वेळेला येणार आहेत त्यावेळेला आपण स्वागतासाठी सगळ्यांनी जायचंय. आनंदानं त्यांची मिरवणूक काढून आपल्याला इथपर्यंत घेऊन यायचंय. आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी उद्या लग्नासाठी या. लाल रंगाची साडी घालून आपण या ठिकाणी यायचं आहे. बस एवढं करायचंय. आणि हातामध्ये आरतीचं ताट घेऊन या. आरतीच्या ताटाबरोबर त्याचप्रमाणे आपण सर्वांनी अक्षदा फुलाचा घेऊन या, दक्षिणा घेऊन या, आणि रुकवतही घेऊन या. रुकवत बस थोडे पापड कुरडया हे जे आहे ते घेऊन या. इथं मी काही घरी नेणार नाही, इथं सगळं एकत्रित केलं जाईल आणि तोच प्रसाद उद्या आपल्याला दिला जाईल. एवढंच आहे. त्याचाच काला केल्यासारखा प्रसाद सगळ्याला वाटला जाईल. काय म्हणला? तळून मग काय असे हिरव्या खाता काय? हिरव्या खाता काय? मग तळून नाही, मी हिरव्या खाता. तुम्हालाच द्यायचा आहे ना, तो तुम्हालाच द्यायचा आहे, आम्हाला ठेवायचं नाही. लग्नामध्ये जे रुकवत असतो ना, तुम्हाला रुकवत माहित नाही का? तुमचे लग्न गेटकेन झालेले आहेत का? जरा लक्षात आलं का? म्हणूनच माहित नाही. बघा, पापड्या कुरडया तळून घेऊन या. हे तर फार मोठं पातेलं ठेवलं जाईल, त्यात सगळं टाकलं जाईल आणि त्या सगळ्याचा प्रसाद आरती झाली की आपल्याला दिला जाईल. बरोबर आहे का नाही? मला काही घरी न्यायचं नाही, मला एकच बायको घरी. लक्षात आलं का नाही? त्याच्यामुळं काही जास्त न्यायचं नाही. सर्वांनी उद्या वेळेवर या ही आपल्याला विनंती करतो. आणि तुमच्याकडं काम महादेव, पार्वती आणि 5-6 भूतं, कारण भूते वेताळे नाचती ना, आणि हर्षयुक्त उमापती. म्हणून आपण सर्वांनी ती तयारी करायची आहे. लग्नासाठी उद्या सर्वांनी यायचं आहे. जे आले नाही त्यांना सुद्धा सांगायचंय की आज महादेवाचं लग्न आपल्या गावात, या बाळापूर गावात काय वाजत, गावात गाजत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लाग. उद्या आज नाही उद्या. आता सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून एकदा मोठ्या प्रेमानं आनंदानं गायनाचे उडे आपुलिया छंदे अशा पद्धतीनं भजन करायचंय. आज कीर्तन कुणाचं? आमचे मित्र महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आई माझी मायेचा सागर हे जे त्यांचं गीत गाजलेलं आहे, त्या गीताचे गीतकार आमचे अतिशय जिव्हाळ्याचे मित्र आहेत, आमचे रूम पार्टनर आहेत. खरं म्हणजे सोपान महाराज, पुरुषोत्तम महाराज आणि आम्ही एका रूममध्ये 9 वर्ष राहिलेलो आहेत. म्हणून त्यांचं कीर्तन आहे. आपण सर्वांनी संध्याकाळी 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाला हजेरी लावा ही विनंती. मोठ्या प्रेमानं आनंदानं नाचून गाऊन भजन होणार आहे. सर्वांनी उभं राहायचं.